खाली यार बघा 2 आणि 2 4 आणि 2 6. अरे बाप रे, मोकरबंदी आलेली. मी तर डायरेक्ट मुंडका फिरून घेतला, कारण की यार म्हणलं बघून फायदा नाही. त्याला फायदा करायचा असेल तर गन उचलायची, गाचार 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 डायरेक्ट गोळ्या घालायचे त्यांना. आणि यार ही एक आमच्यातली अवलाद बघा पडली उलती पालती. नाही म्हणजे यार यांच्या सोबत खेळा का नाही खेळा असं आहे, म्हणजे काही पण कुठं पण काही पण नाही. म्हणजे यार ते व्यवसाय पण डोक्याचा वापर करत नाही. किती बंदी उतरेल होती ईदच घुसला. एवढे बंदी म्हणल्यावर यार तुम्हाला सांगतो गन भेटती नाही भेटती, ज्याला भेटन तो खपा खप खुपशितो. आता यार याचा मला चांगला अनुभव आहे, त्यामुळे मी थोडं आता याला टाळू राहिलो. आता मी त्याला अंदाज पाहिला ना, अंदाज पाहिल्याच नंतर म्हणलं याला रिवाइव्ह होऊ शकतंय. आता रिवाइव्ह केल्याच्या नंतर समोर बांधलो होता मी, डायरेक्ट त्याला बघा नॉक केलं. आता म्हणले असले टीममेट म्हणल्यावर याला फिनिश करून घेऊ. मला माहित होतं हे ना, मला नॉक करून फिनिश होईपर्यंत सुद्धा माझ्यावर लक्ष द्यायचे नाही. आणि एकदम तसंच झालं बघा, डायरेक्ट नॉक फिनिश झालं तेव्हा कुठे हे पाहायला आलं. आता इथं त्या बिचारायला तरी किती नाव ठेवा, मागून पुढून बंदी होते. जसा मौका भेटन तसे दोन्ही कोण दोन हानीत होते.